इगतपुरीतील भावली धबधबा परिसरात पर्यटकांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या प्रकरणातल्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढत त्यांची दहशत मोडून काढायचा प्रयत्न केला। ज्या ठिकाणी आरोपींनी पर्यटकांना मारहाण करून 15 किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला होता आणि त्याच परिसरात ही कारवाई करण्यात आली। पर्यटकांच्या मनातली भीती दूर व्हावी आणि पर्यटन स्थळी कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातल्या महिलेला त्रास दिल्याचा जाब विचारल्यानंतर हल्लेखोरांनी कुटुंबाच्या वाहनाची तोडफोड करत त्यांचा पाठलाग केलेला होता। या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केलेली होती। काय झालेलं होतं त्या दिवशी इथे त्या सगळ्या घटनेचा आम्ही तपास करण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि संपूर्ण टीम आहे इकडे। नागरिकांची एवढी वर्दळ असताना सुद्धा यांनी हिम्मत केलेली आहे गुन्हा करायची। तर नक्की काय केलेलं होतं त्या दिवशी, काय कारणं झालेली होती आणि काय त्याच्या मागे त्यांचा मोटिव्ह होता, त्यासाठी आम्ही जी घटनास्थळ पाहणी आहे ती करायसाठी आलेलो। त्यांची मोडस पाहणे आहे, त्यांनी का केलेलं आहे हे, आणि दुसरं हे आहे की हा जो एरिया आहे हा नागरिकांसाठी सुरक्षित राहावा, यांनी अशा प्रकारचे परत दहशती कृत्य करू नये किंवा लोकांवरती, नागरिकांवरती, पर्यटकांवरती हल्ला करू नये म्हणून आम्ही या एरियामध्ये त्यांना आणलेला आहे। नाशिकच्या भावली परिसरामध्ये पर्यटकांवर हल्ला केल्याप्रकरणी मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर बघितलं तर थेट या ठिकाणी आरोपींना घेऊन या ठिकाणी स्पॉट पंचनामा केला जातो, ओळख परेड या सगळ्या निमित्तानं केली जाते। सर्व आरोपींना घेऊन घटनास्थळी या ठिकाणी पोलीस आलेले आहेत। स्वतः इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून या ठिकाणी ओळख परेड केली जाते। एकूणच या सगळ्या दरम्यान या सगळ्या काळामध्ये ज्या आरोपींना घेऊन या ठिकाणी जे काही कृत्य झालेलं होतं त्या कृत्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कारवाई केली जाते। सर, या सगळ्या कारवाईचं स्वरूप नेमकं काय आहे? आरोपींना घेऊन तुम्ही थेट भावली धबधबा परिसरात आलेला आहात। याच परिसरात घटना घडलेली होती। या परिसरामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्या घटनेला स्वरूप दिलेलं आहे आणि नेमकं काय झालेलं होतं त्या दिवशी इथे त्या सगळ्या घटनेचा आम्ही तपास करण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि संपूर्ण टीम आहे इकडे। नागरिकांची एवढी वर्दळ असताना सुद्धा यांनी हिम्मत केलेली आहे गुन्हा करायची। तर नक्की काय केलेलं होतं त्या दिवशी, काय कारणं झालेली होती आणि काय त्याच्या मागे त्यांचा मोटिव्ह होता, त्यासाठी आम्ही जी घटनास्थळ पाहणी आहे ती करायसाठी आलेलो। त्याच्यामध्ये या सगळ्या आरोपींच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा एक प्रयत्न झाला होता, पोलिसांच्या माध्यमातून हा मोडीत काढण्याचा सुद्धा एक प्रयत्न। हो, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे आणि अशा प्रकारच्या जर घटना झाल्या तर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला किंवा नियरेस्ट पोलीस चौकीला, या परिसरात संपूर्ण बंदोबस्त असतो, तर नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे। त्यांनी लगेच त्या ठिकाणी यांना पोलिसांशी संपर्क करायचा प्रयत्न करायचा आहे। हा डेड झोन आहे, इथे फोन लागत जरी नसला तरी आता आपण खालीच्या चौकामध्ये पोलीस आहेत, इथे धबधब्यावरती पोलीस आहेत, पुढे धबधबे आहेत त्याच्यावर पण पोलीस आहेत आणि ह्यांना सुद्धा कल्पना आहे, हे स्थानिक आहेत इथले, पण यांनी सुद्धा जे काय भांडण बिंडण झालं त्यामध्ये पोलिसांना अप्रोच होण्याऐवजी कायदा हातात घेण्याचं काम केलेलं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना कायद्याची जाणीव करून देतो। तर या सगळ्या घटनेनंतर इथली संख्या सुद्धा घटनेचं काम झालेलं होतं आणि जे पर्यटक आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण जे निर्माण झालेलं होतं ते भीतीचं वातावरण या ठिकाणी मोडीत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।